नमस्कार मित्रांनो, राज्यामध्ये मार्च 2026 या कालावधीमध्ये विविध ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतपिकाचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात राज्य शासनाने निधीची मंजुरी देण्यात आलेली आहे. तब्बल 16 कोटीहून अधिक रुपयाची या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यासाठी मदत देण्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. याचा GR देखील निर्गमित करण्यात आलेला आहे. तर हा निधी 1600 कोटी कोणत्या जिल्ह्यासाठी आहे याची आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. किती शेतकरी पात्र आहेत या निधीसाठी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल करा. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील. चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया. मार्च 2026 अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधीची पूर्तता करण्यात आलेली आहे. हे आपण GR पाहू शकता. छत्रपती संभाजीनगर व नागपूर विभागामध्ये संभाजीनगर व बीड या जिल्ह्यांना निधी मंजूर झालेला आहे. तर मार्च 2026 अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यासाठी प्रस्तावाचा दिनांक आहे 13/5/2026 व बाधित शेतकरी आहेत 17,216 संभाजीनगरमध्ये छत्रपती व बीड जिल्ह्यामध्ये 569. तर नागपूर विभागामध्ये जिल्हा गोंदिया व गडचिरोली मार्च 2026 प्रस्तावाचा दिनांक आहे 19/5/2026 व 20/5/2026. तर बाधित संख्या 465 व 3,837 बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे. अशा प्रकारे हा 1600 कोटीचा निधी या शेतकऱ्यांना मिळणार.